हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो। खूप दिवस झाले आंब्याची आपण जी पहिली फवारणी केली त्याच्यानंतर आपण व्हिडिओ टाकलेलो नाही। तर खूप जणांचे कमेंट येऊ लागले जिब्रेलिक ॲसिड वापरायचा काय किंवा जिब्रेलिक ॲसिड का वापरतात किंवा जिब्रेलिक ॲसिड वापरू नको याचे दुष्परिणाम आहेत। तर मित्रांनो तर तुम्ही जगात खाईही जा खायचाही तंत्रज्ञान जेव्हा येता तेव्हा लोक त्याला पहिला एक्सेप्ट करत नाही स्वीकारत नाही। याचं कारण म्हणजे पारंपरिक पद्धती रूढ झालेले असतात आणि हे रूढ झालेले पद्धतीच लोकांना चांगले वाटत असतात। पण एखादं कोणतरी त्याच्यात पाऊल टाकतं आणि हळूहळू लोक त्याचा बघून त्याचे फायदे बघतात आणि नंतर हळूहळू त्याचा टेक्नॉलॉजी असतात त्याचा संशोधन असतात त्या स्वीकारू सुरुवात करतात। तर असाच काहीसा प्रमाणात जीएचा झाला। जीए म्हणजे जिब्रेलिक ॲसिड ह्याचं शेतीत वापर तुम्ही बघू शकतास। माझ्या मागे आपली जी मोहरलेली झाडा मागे व्हिडिओ केलेलो खायची मोहरत होती खायची नाही मोहरत होती तर ही झाडा तर तुमको फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतोय। तर समोर तुम्ही बघू शकतास आपण जो मागच्या व्हिडिओत बनवला होता ताच या झाडा त्या काही ठिकाणी मोहर येत होतो काही ठिकाणी पालवी येत होती तर काही ठिकाणची पालवी तशीच होती। परंतु तुम्ही जर दरवर्षी उत्पादन घेण्याच्या हिशोबाने जर विचार करत असलात तर हे जे पाना टाळत किंवा जे न इल्ली फांदिया ते का पुढच्या वर्षी मोहर येऊ शकता आणि तुमका पुढच्या वर्षी उत्पादन देऊ शकता। तुमचा झाड देखील चांगला राहता फळगळ थोडी प्रमाणात रोखली जाता कारण जा काय फळाक टिकूचा जी झाडात ताकद ती ह्या फळांका चांगल्या प्रमाणात भेटता। पूर्ण झाडीला तर त्याका आपण सपोर्ट देऊचे लागतात वेगवेगळ्या बाहेरून खता वगैरे देऊची लागतात। परंतु जे असा झाड जेव्हा येता तेव्हा तुमचा एक फायदा होता की फळगळ ही थोड्याफार प्रमाणात नैसर्गिकरित्या रोखली जाता। तर आपल्या बागेत तुम्ही बघू शकतास या झाडावर तुम्ही या ठिकाणी बघू शकतास एक मटारच्या आकाराचे दाणे देखील झाले आहेत आणि त्याच्यानंतर बघू शकतास फक्त फुला येऊन नुकती करणी पडत होती। तर आपण फवारणी करताना द्राक्षासारख्या बागेत जेव्हा फवारणी करतो तेव्हा त्याका फक्त जे घड आवश्यकता ते डुबवले जातात बादलीत जेणेकरून तेवढ्यांकाच जे लागू दे। पण आंबा पिकात असा करता येत नाही। तर आंबा पिकात संपूर्ण झाडाक फवारणी केलेली असल्यामुळे सर्व झाडाक एकाच वेळी फवारणी केली जाता। ह्याचा असो फायदा दिसून येता की जिब्रेलिक ॲसिडमुळे हे जे आंबे आहेत त्यांची साईज लवकर वाढली। तुम्ही बघू शकतास फुलचं मोहर देखील घळलो नाही पण आंब्याची साईज आता मटार एवढी झाली आता जे आपण हलवणी केली की सगळं मोहर गळून जाणार। आणि या तुऱ्याक तुम्ही बघू शकतास या तुऱ्याक जेव्हा आपण फवारणी केली तेव्हा त्याच्यावर जे 2-3 कण होते तेवढेच मोठे झाले आणि बाकी सगळं जळून गेला। आणि हे जे पुढचे कळे होते ज्याच्यावर जिब्रेलिक ॲसिड बसला नाही ते कळे फुलले आणि ते का आंबे लागले। जर तुमच्या झाडावर फवारणी करताना त्या ठिकाणी कणी जर सेट झालेली नसतात तर तुम्ही केलेली फवारणीमुळे तो सगळं मोहर वांज होऊ शकता। जिब्रेलिक ॲसिडचा धोको असता तुम्ही बघू शकता। या ठिकाणी देखील या ठिकाणी कोवळं मोहर होतो आणि त्याच्यावर देखील ती फवारणी बसली त्यामुळे एकही आंबो त्या ठिकाणी लागलो नाही संपूर्ण मोहर वांज झालो त्याच ठिकाणी। परंतु त्याच्यावरचं मोहर बघितलात तर त्याच्यावर जी कणी सेट झालेली साधारण ती कणी लगेच वर उठली। दुसऱ्या झाडावर जाऊया। प्रत्येक झाडाक बघितलात तर आपण पूर्ण बागेत एकच फवारणी घेता तर बघू शकतास तुम्ही ठिकठिकाणी जी कणीची सेटिंग झाली योग्य प्रमाणात झाली या ठिकाणी तुम्ही बघू शकतास। एवढी कणी राहणं देखील धोक्याचा ही कणी पुढे भविष्यात गळणारच एका तुऱ्याक साधारण 2 ते 3 आंबे किंवा एक आंबो जरी लागलो तरी आपल्या उत्पादनाच्या नुसार बरोबर होता। परंतु ही 1-2 आंबे दिसले तर शेतकऱ्यांका वाटतं की आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आंबे आहेत। परंतु जेव्हा ते सेट होतात चांगले वाढतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही जी कणी सेटिंग ती बरोबर या सेटिंगला हिशोबात धरून आपण फवारणी केली होती। बघू शकतास या ठिकाणी एकच आंबो तर हे असे आंबे या ठिकाणी लागलेले हे जे आंबे आहेत ते मोठे होणार आणि ह्या टोकाक जी लागतात त्यांना अन्नद्रव्याचा पुरवठा जो असता तो कमी होता आणि ह्याचा बी रूपांतर कालांतरान बिटकात होता। हापूसची जी आपण बिटकी खाताव ती हीच असता। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतास ठिकठिकाणी सगळं मोहर जो आपल्या झाडावरती तो जिब्रेलिक ॲसिडमुळे सगळं मोहर जळून गेलो फक्त त्याच्यात आंब्याची जी सेटिंग होती आंबे होते तेवढेच राहिले आहेत।
तुम्ही खई बघितलात तरी तसाच दिसत. स्पेशल आज फवारणी एक दिवस थांबवलेली आहे. सगळे बागे फिरून कसली फवारणी गरजेची आहे ती बघणार आणि नंतर फवारणी करणार. या ठिकाणी देखील पासून जो मोहर इल्लो उशिरा येणारो मोहर त्याच्यात देखील कणी लागली आहे. पण किती राहावा शेवटपर्यंत याची काही गॅरंटी नाही आहे. तर अशी कणी भरपूर दिसता. पहिला जो मोहर होतो तो वांज निघालो आणि दुसरा ह्या टर्मचा जो मोहर आहे त्याच्यात थोडीफार काहीतरी कणी दिसता. पण तुम्ही मोहर बघण्यापेक्षा मी तुमका ह्या दाखवण्याचा प्रयत्न करते की जिब्रेलिक ॲसिड जर तुम्ही मारलात तर जिब्रेलिक ॲसिडचे काय परिणाम होऊ शकतात. तुमचा मोहर जो तो पूर्ण सुकून जाता. फक्त आंब्याची कण एखादी मोठी असली तर तेवढीच टिकता. ही बघू शकता तुम्ही, पूर्ण मोहर झाडून गेलो. आता जेव्हा आपण झाडणार आहोत तेव्हा पूर्ण असं मोहर झाडान जाणार. वरचं बघा हे फुल मोहरा बघू शकता. असं पूर्ण मोहर झाडून जाणार. म्हणजे पूर्ण मोहर जो हा तो सुकान गेलो हा, जळान गेलो हा. एक प्रकारे ॲसिडचं काम काय तर जाळणे. तर जिब्रेलिक ॲसिडचं काम देखील फुला आहेत त्यांना जाळता आणि इतर आंबे जे आहेत त्यांचे पेशी ताणण्याचं काम करता. म्हणजे जराशी फळाक फुगवणीचं काम करता. बाकी जिब्रेलिक ॲसिडचं काय काम नाही. जिब्रेलिक ॲसिड टॉनिक वगैरे असं काय नाही. तुम्ही जर वापरत असलात, योग्य वेळी वापरलात तर त्याचा चांगला परिणाम आहे. पण जर काय तुम्ही अवस्था जर वेगळी असली, तुमचे बागेत वेगवेगळ्या अवस्थेतील असतील आणि पहिले आंबे जर कमी असतील आणि मागचो मोहर जास्त असतात तर अजिबात जिब्रेलिक ॲसिड वापरू नको. पहिले निसर्गात काय टिकतील ते तुमचे, पण निदान मागच्या आंब्यातून तरी तुमचं उत्पादन चालू होईल. नाहीतर जर तुम्ही पहिल्या आंब्यांची टिकवण्यासाठी मागच्या मोहराची वाट लावलात तर तुमचा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घसरू शकता आणि ह्याचो आर्थिक फटको तुमका बसू शकता. त्यामुळे शक्यतो जिब्रेलिक ॲसिड संबंधित कृषी ज्या ठिकाणी तुम्ही औषधं विकत घेणार तिथल्या माणसाक विचारून किंवा स्वतः एखादं भेट देत असतात तर त्याका बागेत तुमच्या आणून त्याका दाखवून नंतरच फवारणी करा. तुम्ही जर फोटो मारून, काही खूप जणांचं असं असतं की ते फोटो मारतात बागेत आणि फोटो नेऊन आपला ज्या ठिकाणावरून आपण औषधं खरेदी करत आहोत त्या माणसाला नेऊन दाखवतात. तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतास. या ठिकाणी या अवस्थेत एक कणा, या अवस्थेत एक कणा, या अवस्थेत एक कणा ही या आणि शेवटी नवीन फुलणारा मोहरा. तर तुम्ही जेव्हा दुकानात जातात तेव्हा बागेतले प्रत्येक फोटो घेऊन जात नाही तर एक 4 किंवा 5 फोटो 4-5 ठिकाणचे घेऊन जातात आणि त्याच्यावर आधारित समोरचा माणूस जो असतो तो औषध देता. त्याचा चुकीचा दिलेला औषध नसता. तर आपण दाखवले फोटो आणि त्यांना त्याच्यावर काढलेलो निष्कर्ष ह्यो जर चुकलो तर मोठ्या प्रमाणात तुमका आर्थिक फटको बसू शकता. तर यासाठी तुम्ही जिब्रेलिक ॲसिडचा वापर करताना शक्यतो तुमका जोपर्यंत कण दिसत नाही तोपर्यंत जिब्रेलिक ॲसिड वापरण्याचा विचार देखील करू नको. जेव्हा तुमका साधारण कण दिसत त्याच्यातली थोडी एक साधारण वाटाणा एवढी किंवा काळ्या वाटाणा एवढी झालेली असतात तेव्हा तुम्ही जिब्रेलिक ॲसिड वापरू शकतास. ता देखील संबंधित व्यक्तीचा किंवा शेतकऱ्याचा मार्गदर्शन घेऊनच वापरूचा. आणि असा जर तुम्ही जिब्रेलिक ॲसिड वापरला, जिब्रेलिक ॲसिड इतर ही जी आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता इतर फुलं ही जळाल्यामुळे ह्यांका जो झाडाकडनं आपल्या मातृवृक्षाकडनं जो रस भेटणार होतो तो रस फुलांका न भेटता ह्या कणिक भेटतात. आणि या कणिक भेटल्यामुळे कणीची जी वाढ आहे या फुलांची जोपर्यंत फुला कोमेजून पडेपर्यंत वाढ होणार नव्हती ती आधी होऊ लागतात. त्यामुळे तुमचा जो पीक आहे तर थोडे दिवस आधी येता, लवकर येता, चांगला पोचला जाता. ह्या काम जिब्रेलिक ॲसिडचा. तर बघा तुम्ही देखील जिब्रेलिक ॲसिड वापरू शकतास पण योग्य मार्गदर्शनाखालीच. मित्रांनो, असे हे जिब्रेलिक ॲसिड फवारण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही तुमका सांगितलंय. तुमका जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. तुमच्या काही शंका असतील फवारणीविषयी तर नक्की विचारा. मोठ्या प्रमाणात उंटअळी जी असता ही पिकावर पडाक लागली आहे तर तुमच्या पिकाची काळजी घ्यावा. धन्यवाद. टाटा बाय बाय.